चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला। रामकृष्ण हरी माऊली, मनातल्या सगळ्या गोष्टी जगाला कळू देत नाही आपण, लपवण्याच्या मागे सारखं। पण माऊली, एखादी तरी जागा अशी ठेवा जिथे हे मन मोकळं होईल। वेड म्हणलं तरी चालेल, पण किमान स्वतःशी बोला, ती सुद्धा एक समाधी आहे। आणि अशा समाधीच्या अनुभूती आपल्या सेवेतून दिल्या येत आहेत। पाचारण करूयात हरिभक्ती परायण यशवंत महाराज कातळे यांना। राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम हरि कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटी कर ठेवूनिया, उभा कटी कर ठेवूनिया, उभा कटी कर ठेवूनिया, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, 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 वाटते चरणन सोडावे, वाटते चरणन सोडावे, वाटते चरणन सोडावे, मुखे गातो गीत वाजवितो टाळे, 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 नाच तो राऊळी प्रेम सुखे, नाच तो राहुळी प्रेम सुखे, नाच तो राहुळी प्रेम सुखे, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, 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 वाटते चरणन सोडावे, वाटते चरणन सोडावे, वाटते चरणन सोडावे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, कामनी मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, कामनी मज तुझ्या नामा पुढे, तुच्छते बापुडे सकळ हे, तुझे बापुडे सकळ हे, तुझे बापुडे सकळ हे, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, 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 वाटते चरणन सोडावे, वाटते चरणन सोडावे, वाटते चरणन सोडावे, ओबा रखुमाये विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त रूपे प्राप्त प्रसंगी सेवे करता निवलेला अभंग। ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज, शांती म्हटल्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे संत अवघ्या महाराष्ट्राचा दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कीर्तनामध्ये बसायचे, कीर्तन ऐकायचे। विशेष सांगायचं झालं तर ज्यांच्या नावाने यम सुद्धा कापतात असे असणारे तुकोबार आहे आणि याच तुकोबारांचा आज आपण 4 चरणाचा अभंग सेवे करता निवलेला आहे। विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की बाबा हे देवा, तुझ्या रूपाचा आकार नेमकं कसा आहे, तू कसा आहेस, तू कुठे उभा आहेस, विटेवरती उभा आहेस, तुझे हात कुठे आहेत, कटेवरती आहेत, दिसायला एवढा सुंदर आहेस, एवढा सुंदर आहेस, एवढा सुंदर आहेस की या जगामध्ये तुझ्यापेक्षा कुठलीच गोष्ट सुंदर नाही। बघा ऐका, या जगाचे मालक भगवान श्री विष्णू एकदा ब्रह्मलोकामध्ये आले
ज्या वेळेस ब्रह्मलोकामध्ये आले त्यावेळेस सभा भरलेली होते. देवाचं आगमन झाल्याबरोबर जेवढे सभेमध्ये देव देख बसले होते सर्वजण उठून उभा राहिले. देव आले, जगाचा मालक आला, सर्वजण उठून उभा राहिले महाराज. परंतु त्या ज्या वेळेस देवाला पाहिलं ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांनी, चारही मानसपुत्रांनी ज्यावेळेस देवाला पाहिलं त्यावेळेस ते उठून उभा राहिले नाही. ब्रह्मदेवाला राग आला, जगाचा देव आहे, माझे पिताश्री आहेत, आणि त्यांनी यांचा अपमान केला. लालबुंद डोळे केले, रागाच्या भरात विचारलं, तुमच्या इथं काही पद्धत आहे की नाही? अरे जगाचा मालक आहे, माझे पिताश्री आहेत. त्यांनी उत्तर दिलं, पिताश्री माफी असावी. का? अहो त्या देवाचं रूप आम्ही पाहिल्याबरोबर आम्हाला उठावं की बसावं आम्हाला समजलंच नाही, कृपया माफी असावी महाराज. तुकोबराय सांगतात त्या देवाचं स्वरूप किती गोड आहे महाराज. ऐका, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देवा तुझं रूप एवढं सुंदर आहे की बाबा या जगामध्ये तुझ्यापेक्षा कुठलीच गोष्ट सुंदर नाहीये. तुझ्या नामापुढे, तुझ्या रूपापुढे सर्व काही आम्हाला तुच्छ आहे म्हणले तुकोबराय. तुला देवा आम्ही ज्यावेळी शरण गेलो, आणि एकदा का आम्ही तुला शरण गेलो, परंतु शरण जात असताना काय करायचं, आपल्या चित्ताला समाधान करण्याकरिता अगोदर चित्तामध्ये कुठल्या प्रकारची आशा ठेवायची नाही. ज्याच्या चित्तामध्ये कुठल्या प्रकारची आशा नसते महाराज त्याच्या घरी येऊन देव काम करायला लागतो. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. देव पांडुरंग दास झाला महाराज संतांचा. का? संत देवाला शरण गेले. बघा महाभारतातील गोष्ट आहे, सर्व पांडव देवाला शरण गेले, देव पांडवांच्या घरी येऊन काम करायला लागला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. कशा करता आले? देवाला शरण गेले होते. तुम्ही एकदा फक्त देवाला शरण जा. आयुष्यामध्ये कितीही संकट आले, कितीही विघ्न आले तर देव त्यामध्ये तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय वर्णन करतात, शरणांगता देव राखे हे रावाके विघ्नांचे. कितीही विघ्न येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, त्या संकटामध्ये देव तुमचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय म्हणतात अगोदर देवाला शरण जाण्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, आज चित्ताला समाधान करावं लागेल महाराज. चित्ताला समाधान कधी होईल? तुम्ही देवाला पाहिल्यानंतर समाधान होईल. लोक नाही त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतात. देवाचं रूप तुम्ही एकदा जाऊन बघा महाराज किती सुंदर आहे. ऐका, तुकोबराय म्हणतात आम्ही त्या देवाला शरण गेलो, त्या देवाचं रूप आम्ही पाहिलं की आमच्या चित्ताला समाधान वाटलं. तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे. त्या देवाचं रूप पाहिलं की आम्हाला त्या देवाचे चरण सोडू वाटत नाही म्हणले तुकोबराय. ऐका, तुकोबराय म्हणले आता देवाला आम्ही शरण गेलो, त्या देवाला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलं. साठवेला हरे जे हृदय मंदिरी. त्या देवाला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलं महाराज. मग आता पुढे चालून काय करायचंय? तर देवाचं मुखाने गुण गायचे महाराज. ऐका, तुकोबराय म्हणतात बाबा मुखे गातो गीत वाजवितो टाळे नाचतो रावळे प्रेम सुखे. तेव्हा तुझं नामस्मरण करायचंय, तुझं मुखाने नामस्मरण, हाताने टाळे वाजवायचे, तुझ्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचायचे. परंतु कुठं? रावळामध्ये नाचाय म्हणले. नामस्मरण करायला कशाचीच अट वगैरे नाही बघा. कुठल्या वयात काय करायचं याचे शास्त्रे सुभाषितकार सांगतात. प्रथमेनार्जितं विद्या द्वितीयेनार्जितं धनं तृतीयेनार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळेल नाही, दुसऱ्या 25 वर्षात धन मिळेल नाही, तिसऱ्या 25 वर्षात पुण्य परमार्थ केलं नाही, बाकीचे 25 वर्ष काय करणार? लोकांची बोलणी खावी लागेल महाराज. म्हणून ज्या वयामध्ये जे कार्य सांगितले त्या वयामध्ये ते कार्य आपण केलं पाहिजे. बघा तुकोबराय म्हणतात देवा आता आम्हाला एकच काय करायचे, फक्त तुझं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. देवा तुझं रूप एवढं सुंदर आहे बाबा, तुझ्या रूपापुढे आम्हाला दुसरी कुठलीच गोष्ट आवडत नाहीये. कारण तुकोबराय म्हणतात आम्हाला तुझ्या रूपापुढे आमचे आई वडील सुद्धा आम्हाला प्यारे नाहीत बाबा, फक्त तुझं रूप आम्हाला हवंय. तुकोबराय सांगतात ऐका, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे, तुच्छते बापुडे सकळ तेने माझ्या चिता झाले समाधान, तेने माझ्या चित्ता झाले समाधान.
राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मोरी ज्ञानराज. रामकृष्ण हरी. खर तर आपल्या दोघांच्या पाठीमागे जो उभा आहे ना, तो आज तुम्हालाही म्हणाला यशवंत व्हा म्हणून. महाराज आता काय सांगाल या सेवेकऱ्याबद्दल? म्हणजे एक सेकंदाची पण उसंत न घेता चालू होता सगळा प्रवाह. वा 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 वा. किती वर्षी झाली कीर्तन करता? चौथीला असल्यापासून करतो. बर. कोणाचं मार्गदर्शन? गुरुवर्य अमोलजी महाराज शास्त्री. कुठून आलात? कुठून तुम्ही? लातूर. लातूर. गायलेल्या अभंगाला अनुरूप अशा प्रमाणांचा पुरेसा आणि खूपसा संचय, आणि त्या सगळ्याला अगदी कुठेही न थांबता जे करणं आहे, असाच हा कीर्तनाचा ओघ आपला अखंड असू द्यात. खरं तर मगाशी माझं आणि आदरणीय ताईंचं बोलणं झालं की ही कीर्तनं ऐकता ऐकता आपली कीर्तनं पण समृद्ध होतील. वा 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 वा. कारण जगातला प्रत्येक गुरु हा कायम विद्यार्थी किंवा शिष्य असतो, आणि तुमच्या सगळ्यांकडून छान छान आम्हालाही शिकायला मिळतं. मला असं वाटतं शिकणं सोडायचं नाही, एवढं शिकणं तरी जमलं पाहिजे. वा 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 वा. खरं म्हणजे या कीर्तनाच्या माध्यमातून ही एक मेजवानीच आहे हो. वेगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी खायला मिळतात, चाखायला मिळतात. म्हणजे रूपवान, गुणवान, ज्ञानवान असं. तरुण तडपदार आहात, असेच बोलत जा, असेच चांगलं कीर्तन करत जा. अहो आपला भारत देश हा युवांचा देश आहे, म्हणून असेच उठ तरुणा जागा हो, अभ्यासाचा धागा हो, असंच अभ्यास पूर्ण कीर्तन कराय. वा 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 वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर आज यांची कीर्तन सेवा पाहायला आपण सगळे आलात. महाराज या सगळ्या लोकांमध्ये तुम्हाला तुमच्या घरचंही कोणीतरी दिसत असेल. एकदा पाहाल का जाऊन की कोण आले तुमच्यासाठी? रामकृष्ण हरी. जे सगळे म्हणतात आता चराचरात तो आहे, हे एक वेळ संशोधनाच्या ज्ञानाने सिद्ध उशिरा होईल, पण रोजच्या अनुभवातून लगेच सिद्ध होतं ना. कसं? जसं की गुराखी गायीसोबत बोलतो, शेतकरी बैलांसोबत, माणसं झाडं पक्षी पानासोबत. कसं लगेच कळालं ना. ओगस नाही म्हणत माय, दगडात पण देव आहे. भावना महत्वाची. पाचारण करूयात. हरिभक्ती परायण पूजाताई कुंभार. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचांचे, कवतुक वाटे झाली या वेचांचे, कवतुक वाटे झाली या वेचांचे, कवतुक वाटे झाली या वेचांचे. नाम मंगळाचे तेने गुणी, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुकामने मुक्ती परिनिरी नोवरी, तुकामने मुक्ती भरली नोवरी, तुकामने मुक्ती परिनिरी नोवरी. तुकामने मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळ, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्राप्त स्थळी निभरलेला अभंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा आणि 4 कडव्यांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, ह्यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा. मी आयुष्यभर भगवान परमात्म्याची जी साधना केली, जे अभंग गायले, जे नामस्मरण केले ना, ती कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा ह्यासाठी मी भगवंताचे नामस्मरणाचे चिंतन केले. त्या भगवान परमात्म्याचे नामस्मरण करत असताना मला एक निश्चित अशी एक अवस्था प्राप्त झाली. त्यामुळे माझ्या मनामध्ये आता कुठलीही चिंता राहिलेली नाही. ज्या गोष्टीसाठी मी अट्टहास करत होतो ना, ती गोष्ट आता मला मिळाली आहे. मग तुम्ही म्हणसान, जर शेवटच्या दिवशी गोड व्हावा ह्यासाठी भगवान परमात्म्याची आयुष्यभर नामस्मरण करण्याची गरज काय? आज जर मरण आहे तर एक दिवस अगोदर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर नाही का चालत? तर नाही चालत. उदाहरण सांगू का तुम्हाला? आपली विद्यार्थ्याची वार्षिक पेपर असतो, 3 तासाचा वेळ असतो. मग 3 तासाचा तर पेपर आहे, एक दिवस अगोदर जर अभ्यास केला तर चालणार नाही का? वर्षभर कशाला अभ्यास करायचा आहे? 3 तासाचा पेपर आहे, चालणार नाही. जर तो पेपर चांगला लिहिण्यासाठी जर वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे, तर शेवटच्या क्षणी त्या भगवान परमात्म्याचं नाम आमच्या मुखात येण्यासाठी जन्मभर नामस्मरण करण्याची गरज आहे. मग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये डोंगरा इतके असंख्य संकट आले, तरीही तुकोबारांनी त्यांचे नामस्मरण थांबवले नाही. अहो, जर त्या काळी त्या समाजाला जर कळालं असतं माझे तुकोबाराय श्री भगवान विष्णूंचे अवतार आहेत, तर त्या गावातल्या मंबाजी बुवानं तुकोबारांना मारलं नसतं. मारल्यानंतर सुद्धा तुकोबारांनी त्यांच्या कीर्तनाला मंबाजी बुवांना बोलवलं. माझे मुख्य श्रोते आज उपस्थित नाहीत. का नाहीत? सकाळी मला मारल्यामुळे ते काय लाजले आहेत का? ते म्हणाले, तुम्ही भजन सुरूच ठेवा, मी मंबाजी बुवांना बोलावून आणतो. मंबाजी बुवांना बोलवण्यासाठी तुकोबाराय गेले. म्हणाले, मंबाजी बुवा, अहो तुम्ही कीर्तनाला आले नाही. तुम्ही आला नाही तर माझे कीर्तनामध्ये चित्त लागणार नाही, लक्ष लागणार नाही. मंबाजी बुवा, अहो सकाळी मला मारल्यामुळे तुम्ही लाजले आहात का? अहो, माझी काहीतरी चूक झाली असेल, त्यामुळे मला तुम्ही शिक्षा दिली, मी मान्य करतो. का असे आहे? तुम्ही मला सकाळी मारल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आहे का? मी तुमचे हात पाय चेपून देऊ का? मंबाजी बुवांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते म्हणाले, तुम्ही आहात तरी कोण? मी सकाळी तुम्हाला जनावरासारखं मारून सुद्धा तुम्ही मला कीर्तनाला बोलवताय. तुकोबाराय म्हणाले, मी कोण आहे हे मला सुद्धा माहित नाही. तुम्हाला जर जाणून घ्यायचंय तुकोबाराय कोण आहेत, तर जा पंढरपूरला, त्या पांडुरंगाच्या परमात्म्याला विचारा की तो देहूचा तुकोबाराय कोण आहे. तो तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मग कशासाठी हा अट्टहास होता? का नामस्मरण करत होते? त्यांची पत्नी जरी मेली ना, तरी सुद्धा त्यांनी नामस्मरण सोडले नाही. गावकरी म्हणले, तुम्हाला आता नामस्मरण करायचे, भगवंताचे अभंग म्हणायचे, तर गावात राहू नका. मग त्यासाठी त्यांनी भंडारेश्वर डोंगरावरती एकचित्त भजन करत बसायचे, तरी सुद्धा भजन सोडले नाही. का? कारण अट्टहास होता की शेवटचा दिवस गोड व्हावा, ह्यासाठी ते भजन करत होते. ते अभंगाचं पहिलं चरण होतं. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आता मी एक निश्चित अवस्थेमध्ये प्राप्त झालो आहे. मला आता कुठलीही अपेक्षा किंवा कुठलीही चिंता माझ्या मनामध्ये नाही. माझ्या मनामध्ये जी काही तृष्णा होती ना, ती आता खुंटली आहे, म्हणजे संपली आहे. माझ्या मनामध्ये विवेकासहित वैराग्याची धारणा प्राप्त झाली आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. तुकोबाराय म्हणतात, खुंटलिया धावा तृष्णेची या, पण उलटा अर्थ घ्यायचा आहे. खुंटलिया धावा तृष्णेची या, तृष्णेची या धावा खुंटलिया. जर तृष्णेची हाव आपल्या मनातून जर संपली ना, तरच आपल्याला विश्रांती मिळू शकते. बघा, आज कित्येक श्रीमंत लोकांकडे गाडी, बंगला, नोकर चाकर स्वतःहून चालत येतं, पण माणूस समाधानी नाही. त्याला जाग लागतेच. रात्र इशीत जरी तो माणूस झोपला असला तरी बघतो गाडी आहे का आपली बाहेर, कारण हवा संपली नाही महाराज. पण बघा, रस्त्याच्या कडेला एक झोपडी असते, नवरा बायको दिवसभर ते दगड
दगड फोडतात, त्या 3 दगडाची चूल बनवतात, मेड्या बावळीचे आपल्या काड्या काढून आणून ती चूल पेटून 2-3 भाकरी करतात, रटावून भाकरी हाणतात. आणि सकाळी क्या 9 बात आहे. वाजले तरी त्यांना जाग येत नाही का? कारण विश्रांती भगवान परमात्म्याला म्हणतात, तुझ्यामुळे आज मिळालंय, उद्याही तुझ्यामुळे मिळेल, उद्याही खाऊ भाकरी अशीच आनंदाने, निश्चिंत का हाव संपली त्यांची. मग वा, तसं वा. तुकोबराय म्हणतात, माझ्या मनामधली हाव सगळी संपली देवा, मला आता विश्रांती मिळाली ना तरी मी आनंदी. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, कौतुक वाटे झाली या वेचांचे, नाम मंगळाचे तेने गुणे, सगळा संसार भिरवी नामाचे चिंतन केले, त्याचे मला आता फार कौतुक वाटते. मी अगोदर भगवान परमात्म्याचे नामस्मरण करत नव्हतो, त्यावेळची अवस्था, आणि आता मी भगवान परमात्म्याचे नामस्मरण करतोय ना, त्यावेळची अवस्था खूप कौतुकास्पद आहे, खूप आनंद वाटतो. अनमोल असणाऱ्या भगवंताचे नाम मी माझ्या मुखाने घेतोय. सकल मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, त्या भगवान परमात्म्याचे नाम मी मुळासह नामस्मरण करतोय, त्यामुळे मला सर्व सुखदायी अवस्था मला प्राप्त झाल्या आहेत असं तुकोबराय 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की मला कौतुक वाटते, भगवान परमात्म्याचे नामस्मरण केले, मी सगळ्या सुखदायी अवस्थेला प्राप्त झालो आहे असं 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात. 4थ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परी निली नोवरी, आता दिवस 4 खेळे मेळे, अनमोल असणाऱ्या मुक्तीशी मी आता लग्न लावले आहे. हो, जी अनमोल असणारी मुक्ती आता माझी नोवरी झाली आहे. त्या अनमोल असणाऱ्या मुक्तीला मिळवण्यासाठी कुठलीही धडपड करण्याची गरज नाही. आता त्या मुक्तीला मी जे काही काम सांगेन ना ते एखाद्या नोकराप्रमाणे ऐकावे लागेल. मुक्ती आम्हा घरी कामारिते दासी, होय सांगो तेसी तुका म्हणे, जे काही आम्ही काम तिला सांगू ना तसंच तिला आमच्या सांगण्याप्रमाणे करावं लागेल. आणि तुकोबराय म्हणतात, आल्या जन्मी चांगला परमार्थ केला पाहिजे. आपल्यासोबत काहीच येत नाही, पण येतं तो म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे सर्वश्रेष्ठ धन आहे. हो, ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, जे धन चोरीला जात नाही, जे धन राजा सुद्धा ताब्यात घेऊ शकत नाही, टॅक्स द्यावा लागत नाही, जे धन आम्ही कितीही खर्चले ना तरी संपत नाही, आणि जे धन आम्ही मेलो ना तरी आमची संगत सोडत नाही, ते म्हणजे परमार्थ आहे. तुकोबरायांचा देह भगवान परमात्म्याने स्वीकारला, आपला का स्वीकारत नाही? आपला विकाराने भरलेला आहे. काम, क्रोध, लोभ, माया, रज, तम, सत्व ह्याने भरलाय, म्हणून देह आपला स्वीकारत नाही. म्हणून तुकोबरायांचा स्वीकारलाय. मी इथेच माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई, काय सांगणार तुम्ही आता या लेकीला? पूजाताई, खूपच छान कीर्तन केलं. वय कमी आहे, पण कमी वयामध्ये सुद्धा याच्यासाठी केला होता अट्टहास. म्हणजे जीवनाचा शेवट गोडच होण्यासाठीच हा अट्टहास असावा. वा, खरं वारकरी संप्रदायामध्ये आज छोटीशी पूजाताई, अशी जर तुम्ही अध्यात्माची पूजा केली तर माझ्या आज या महाराष्ट्रातल्या या बसलेल्या सगळ्या फुलांच्या कळ्या नक्की फुलल्याशिवाय राहणार नाहीत. वा वा वा. खरंच माझ्या या लेकीबद्दल मला अभिमान आहे. अशा लेकी जर या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्या ना तर खरंच वेगळा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाहीत. दादा, एकदम रक्तून आणलं. वा वा वा. 56 भाषा माऊलींनी वापरून ज्ञानेश्वरी सांगितली आहे. त्याच्यात हे असं फार शोभा वाढवणार आहे. मुळात असं आहे की कीर्तन हे पांडित्याचं प्रदर्शन नाही, ते विचारांचं दर्शन आहे. वा 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 वा. आणि दर्शन घ्यायला सुलभता लागते. पंढरपूरच्या लोकांना सुलभतेची सवय आहे. इतर राज्यात 20 फुटावर देव असतो. हो हो हो. पंढरपूरला त्याच्या पायावरच डोकं ठेवलं पाहिजे तरच आमचं समाधान आहे. तसं कीर्तन हे जवळ आलं पाहिजे. वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर म्हणायचे, विद्वान पहिल्या माणसासाठी बोलतो आणि साधू शेवटच्या माणसासाठी बोलतो. वा 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 वा. मला काय आवडलं सांगू? तू 2ऱ्या चरणाचा ताई जो अर्थ सांगितला ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा,
खुंटलिया धावा तृष्णेची. आता निश्चिंतीचा विसावा पावलो, तृष्णेची धाव खुंटली. पण अर्थ सांगताना अन्वयात ते पद तुम्ही अलीकडे आणलं. तृष्णेची धाव खुंटली म्हणून निश्चिंतीने विसावा पावलो. याला ज्ञानबाची मेख म्हणतात. वा. ज्ञानबाची मेघ. नाथाच्या घरच्या उलट्या खुणा आहेत या. वा 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 वा. की एखाद्या चरणाच्या पूर्वपदाचा भाव समजून घेण्यासाठी आधी उत्तरपद जाणावं लागतं, मग पूर्वपद कळतं. वा वा वा. अशा जागोजागी त्या जागा असतात, पण जाग्यावर असेल त्यालाच त्या सापडतात. वा 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 वा. आपण अशा जागा जागोजागी शोधून काढाव्यात. भजनाचं अंग वाढवावं आणि कीर्तनाला खूप समृद्ध करावं. वा 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 वा. रामकृष्ण हरी. या वळण घ्यायचं म्हणलं ना, म्हणजे गाडीचं इंडिकेटर देतो आपण. कधी कधी असा हात बाहेर काढतो. असं करून बी नाही ऐकलं तर ओरडून सांगतो का ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून. तसंच परमार्थाचं वळण योग्य वेळेला घ्या, मोहाची गती आवरा, हा संसार रूपी ऍक्सिडेंट होणार नाही. महाराज पाचारण करूयात. हरिभक्ती परायण हर्षल महाराज थोरात यांना. देव आहे 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 हृदय मंदिर शोधोनी पाहे हृदय मंदिर शोधोनी पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी 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 भक्तासाठी प्रगट झाला भक्तासाठी प्रगट झाला भक्तासाठी प्रगट झाला भक्तासाठी प्रगट झाला भारत्यांचा वाहियला भारत्यांचा वाहियला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी 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 जनी म्हणे भक्तासाठी जनी म्हणे भक्तासाठी जनी म्हणे भक्तासाठी जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जगजेठी 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 देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदमाननीय संत शिरोमणी नामदेवराय यांच्या घरामध्ये दास्यत्व काम करणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलाय. जनाबाई महाराज यावत चराचर सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या हरेक जीवाला भगवान परमात्म्याचं स्थान दर्शवित असताना सांगतात की बाबा रे, तू जगतामध्ये जन्माला आलाय, पण जन्माला आल्याबरोबर तू देव नावाची संज्ञा विसरला.
नवे नवे तू देवच मानायला तयार नाही. मग देव मानायला तयार नाही म्हटल्याबरोबर जनाबाई महाराज म्हणतात की बाबा रे त्या देवाला तू मान्य कर. मग देवाला मान्य कर म्हणल्यानंतर देव आहे तरी कुठं? तर जनाबाई महाराज म्हणतात की बाबा देव आहे हृदया मंदिरी शोधोनी पाहे. मग देव हृदयात आहे. मग हृदयात देव कसा? मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल, विशाल आणि बलाढ्य असणारा भगवान परमात्मा आपल्या एवढ्या हृदयामध्ये राहीलच कसा? तर संत परंपरेनं सांगत असताना असं सांगितलं की बाबा रे सच्चित आणि आनंद म्हणजे निर्गुण निराकार असणारा परमात्मा आपल्या हृदयामध्ये राहतो अंश स्वरूपानं. सच्चिदानंद स्वरूपाची जी काही चैतन्य शक्ती आहे ती चैतन्य शक्ती आपल्या हृदयामध्ये राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या हृदयात देव राहणं. मग जनाबाई महाराज म्हणतात की बाबा रे देव आहे हृदया मंदिरे शोधोनी पाहे. आपल्या हृदयामध्ये देव आहे. मग हृदयातला देव कुणी जाणला? तर हृदयातला देव जनाबाई महाराजांनी जाणला. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये दोर बांधली, भगवान परमात्म्याला हृदयामध्ये जागा दिली. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. मग भगवान परमात्म्याला माझ्या हृदयामध्ये जागा दिली. नवे तो भगवान परमात्मा अजून काय काम करतो? तर जनाबाई महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की बाबा रे तो देव नाना रूपाने नटलेला आहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. देव नाना रूपाने नटलाय. मग चराचरामध्ये देव आहे. नाना रूपाने नटलाय म्हणजे काय? तर युग बदललं का भगवान परमात्म्याचे अवतार बदलले जातात. मग तसंच संत परंपरेनं देखील अवतार घेतले. अवतार घेत असताना जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. मग ज्या वेळेस भगवान परमात्मा अवताराला येतात त्या वेळेस संतही त्यांच्या सोबत अवताराला येतात आणि अखंडितपणे अविरतपणे प्रभू परमात्म्याचं भजन करतात. मग संत परंपरेनं तुम्हा आम्हाला सांगितलं की बाबा जनाबाई महाराज तुम्हा आम्हाला वर्णन करून देतात की बाबा रे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. देव चराचरात आहे. मग देव अजून कुठं आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला कविता ठावनाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची एक विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावनाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी भरला. मग भगवान परमात्मा हरेक ठिकाणी आहे. मग हरेक ठिकाणी असणारा भगवान परमात्मा जर तुम्हाला आम्हाला ओळखायचा असेल तर ओळखण्यासाठी तुम्ही आपण त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. नामचिंतन केल्यानंतर अनेक जीवनामध्ये उद्धार संत परंपरेने सांगितलं भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन केल्यानंतर माणसाला मोक्षप्राप्ती होते. मग मोक्षप्राप्तीचे रस्ते अनेक वर्णन केले जातात. नवे कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का भगवान परमात्मा प्रगट होतो तुम्हाला आम्हाला दर्शन देतो. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. नारायण भेट देतो. मग नारायण भेट देतो म्हटल्यानंतर तो भगवान परमात्मा नाना रूपानं नटलेला भगवान परमात्मा चराचरामध्ये असणारा परमात्मा नक्कीच भेट देतो. मग अजून जनाबाई महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करून देतात की बाबा रे तो देव भक्तासाठी प्रगट होतो. भक्तासाठी प्रगट झाला भारत यांचा वाहियला. मग कुणाकुणासाठी प्रगट झाला? अनेक जणांकरता प्रगट झाला. अनेक जणांची यादी त्याच्यात घेतली जाते. मग सावता बाबांकरता देखील देव प्रगट झाला. मग सावता बाबांनी ज्या वेळेस मळ्यामध्ये काम करत असताना सावता बाबांकडे काम करण्यासाठी भगवान परमात्म्याने यावं. नवे ज्या जनाबाई महाराजांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलाय त्या जनाबाई महाराजांच्या घरामध्ये काम करण्यासाठी भगवान परमात्म्याने यावं. जनाबाईंनी झाडू मारावा आणि भगवान परमात्म्यानं केर भरावा. झाड लोट करीजनी केर भरे चक्रपाणी. मग भगवान परमात्म्यानं केर भरण्याचं काम करावं. जनाबाई महाराज म्हणतात की असा जो काही देव आहे तो देव भक्तासाठी वेडा होतो. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जगजेठी. मग देव भक्तासाठी वेडा होतो. मग वेडा होण्यासाठी काय करावं लागतं? मग वेडा होण्यासाठी तुम्हा आम्हाला देखील त्या भगवान परमात्म्याचं भजन करावं लागतं. मग ते भजन करण्यासाठी तुम्हा आम्हाला जन्म भेटलाय. पण माणसानं भजन न करता या शरीरामध्ये आल्यानंतर भोजन केलं लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून संत परंपरेला म्हणावं लागलं की बाबा तुला जन्म कशासाठी भेटलाय? तर भजनासाठी. देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. मग भगवान परमात्म्यानं भजनासाठी दिलेला देह तुम्ही आपण भजनासाठी न वापरता भोजनासाठी खर्च केला. लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. गुटखा खाण्यासाठी, दारू पिण्यासाठी, अनेक व्यसन करण्यासाठी, लोकांना शिव्या देण्यासाठी आपण या शरीराचा वापर केलाय. मग संत परंपरेनं सांगितलं की बाबा ते शरीर ज्या कामासाठी भेटलंय त्याच कामासाठी वापर. मग नाथ महाराजांनी जो नाथ महाराजांचा हरिपाठ आहे त्या हरिपाठामध्ये असं वर्णन केलं की ज्या मुखामध्ये आपण भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करत नाही ते मुखच नाही. नामाविन मुख
सर्पाची ती वेळ जिभा नवे काळ सर्पा हे. म्हणून आपण या मुखानं भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं, प्रभू परमात्म्याला प्रगट करून घ्यावं. मग प्रभू परमात्मा नक्कीच वेडा होतो. मग कुणा कुणासाठी प्रगट झाला? अनेक जणांसाठी प्रगट झाला, अनेक जणांसाठी वेडा झाला. मग जनाबाईंसाठी देखील वेडा झाला. मग जनाबाईने असं काय केलं? अखंडितपणे त्या परमात्म्याचं भजन केलं. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, या प्रमाणे अवकाश झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती, तुम्हा सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणावरती, संत जनाबाई महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. काय सांगाल आता या सेवेकऱ्याबद्दल? हर्षल महाराज, जनाबाई महाराजांच्या या अभंगावर आपण केलेलं निरूपण हे अगदी यथार्थ आहे आणि या सगळ्यासाठी दृष्टांताची यथार्थ योजना की त्या दृष्टांताने त्या पदातला भाव प्रकाशित केला पाहिजे आणि या अनुषंगाने आपण केलेलं हे निरूपण खूपच गोड आणि यथार्थ आहे. आपण भजनाच्या अधिक सेवेनं या कीर्तनाला आणखी खूप गोड बनवावं यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. वा वा वा. हर्षल महाराजांनी गोड कीर्तन केलं. मला असं वाटतं जनाबाई या शब्दाची व्याख्याच अशी आहे, जिला अध्यात्माची जाणीव होती तिचं नाव जनाबाई होतं. आणि जनाबाई वारकरी संप्रदायामध्ये जनाबाईंनी फार मोठं बंड केलंय त्या काळामध्ये. बरं, क्रांतिकारी संत होत्या दादा. पुरुष संताच्या खांद्याला खांदा देऊन आमच्या महिला संतांनी काम केलं म्हणून आज तुमच्या खांद्याला खांदा देऊन बसायचं मलाही भाग्य लाभलंय. बरं, ते उपकार माझ्या जनाबाईचे येत. नाही तर आम्हाला काय आहे दादा, आम्ही लहान माणसं, पण कुठेतरी योग आलाय तुमच्या सानिध्यात बसण्याचा. यांनी आणलाय हा योग. सांगेन मी, नामदेवराय म्हटलं की जनाबाई, ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की मुक्ताबाई, तुकाराम महाराज म्हटलं की बहिणाबाई आणि रामदास स्वामी म्हटलं की वेणूबाई, स्वैराबाई, निर्मळाबाई. पुरुष संताच्या जोडीला श्री संतांनी सुद्धा तेवढ्याच खंबीरपणे परमार्थ केला. उलट जनाबाईचं तर एक वाक्य मी सांगून जाईल ईश्वर दादा, श्री जन्म म्हणून न व्हावे उदास. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून उदास होऊ नका. स्त्री जन्मामध्ये येऊन पुरुषार्थ गाजवा, त्याचं नाव आहे जनाबाई. साध्या नव्हत्या जनाबाई हो, जनाबाईचा परमार्थ डोळस. आणि महाराज तुम्ही छान सांगितलं, जनाबाईसाठी देव वेडा झाला. वेडाच काय झालं हो, नामदेवरायाला पांडुरंगासाठी मंदिरात जावं लागत होतं आणि विटेवरच्या पांडुरंगाला जनाबाईसाठी नामदेवाच्या घरी जावं लागत होतं. त्यांना म्हणतात जनाबाई. आणि अशा साक्षात जनाबाईचं दर्शन तुम्ही या मंचावर जनतेला करून दिलं. ही एक स्त्री जन्माला घातलेली आपण एक फार मोठी गवसणी. बरं, म्हणून आपल्या कीर्तनाला सलाम महाराज. सेवा झाली ही अशीच अखंड सुरू राहो. राम कृष्ण हरी. पाचारण करूया आजच्या तिन्ही सेवेकऱ्यांना. तर पाहूया आपल्या तिन्ही सेवेकऱ्यांच्या सेवेने आपल्या सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. ज्यांची वारी अखंड चालू राहणार आहे त्यातले पहिलं नाव आहे यशवंत महाराज आणि पूजा महाराज. जोरदार टाळ्या. अरे अशी अखंड चालू राहू. माऊली, आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली, पण आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.